ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग लूककृत शुभवर्तमानाचा 19वा अध्याय वचने 1 ते 6. लूककृत शुभवर्तमानाचा 19वा अध्याय वचने 1 ते 6. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. देवभाव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत लूक शुभवर्तमान अध्याय 19 1 ते 6 वचने. प्रभू येशू ख्रिस्त यरीहो नगरात गेलेला असताना पहा प्रियानो, काय ह्या ठिकाणी गोष्ट होत आहे. तर जो व्यक्ती अंतःकरणापासून शोध करत आहे, त्याने इच्छा केली, त्याने मनामध्ये ठरवलं की मी प्रभू येशूला पाहणार. कारण हा जक्कई जकातदार असूनही फार श्रीमंत होता. आणि जसं आम्ही पुढील वचनांमध्ये पाहतो, ऐकतो की जक्कयाकडून कदाचित त्याच्याकडून कळत न कळत चुका झाल्या, त्याच्याकडून नको ते पैशांचं व्याज घेण्यात आलं असेल, कारण की त्याने त्याची कबुली दिलेली आहे. आम्ही या शास्त्रा भागामध्ये पुढे ऐकतो, जक्कई हा ह्या गोष्टीमध्ये असताना, सर्व अडीअडचणीमध्ये असताना तो प्रभूला पाहण्याची इच्छा करतो.
प्रियांनो, जरी आम्ही पापात असलो, जरी आम्ही गुन्ह्यामध्ये असलो, जरी आम्ही प्रभूपासून दूर असलो, परंतु आजही मनुष्याला वाटतं की शांतीच्या मार्गावर चालावं, जीवनदाता देव आम्हाला मिळावा. जर आम्ही मनात ठरवलं की मला प्राप्त करून घ्यायचं आहे, मला प्रभूला पाहायचं आहे, जीवन देणाऱ्या येशूला मला पाहायचं आहे, मला अनुभव घ्यायचा आहे, तर ह्या जक्क्याप्रमाणे आम्ही देखील प्रयत्न करू शकतो. तो म्हणजे हा की जक्कय उंबराच्या झाडावरती चढलेला आहे. प्रियांनो, उंबराचं झाड आम्ही पाहतो की त्यावरती मुंगळ्या असतात आणि मुंग्या देखील असतात, परंतु हे असं सहजरित्या चढण्याजोगं झाड नाहीये. त्या उंबराच्या झाडावरती चढणं अशक्य आहे, कदाचित अशक्यच आहे, परंतु तो चढण्याचा प्रयत्न करतो आणि उंबराच्या झाडावरती बसून तो पाहत आहे. येशू येत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे नजर वरती करून म्हणत आहे, जक्कया, त्वरा करून खाली ये, आज मी तुझ्या घरी येणार आहे. प्रियांनो, किती मोठी आनंदाची गोष्ट आहे की जक्क्याच्या श्रमाला यश मिळालेलं आहे. प्रभू येशू जक्क्याच्या घरी आलेला आहे. म्हणून आम्ही देखील अंतःकरणापासून प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करूया. अनेक अडीअडखळणं असतील, अनेक आमच्या जीवनामध्ये पाप अपराध असेल, आम्ही कदाचित स्वतःला दोष देत बसत आहोत, परंतु प्रियांनो, ख्रिस्ताला पाहण्याचा प्रयत्न करा, येशूकडे येण्याचा प्रयत्न करा. प्रभू येशूला आम्ही जेव्हा पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे धाव घेतो, तो आम्हाला स्वीकारतो. तो देव म्हणत आहे, जक्कया, आज मी तुझ्या घरी येणार आहे. आणि खरोखर त्वरेने तो खाली उतरला आणि जक्क्याने आपल्या घरी येशू ख्रिस्ताचं स्वागत केलेलं. म्हणून आम्हीही आपल्या अंतःकरणे ख्रिस्ताच्या स्वागतासाठी तयार करूया, ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया, प्रयत्न करूया, झटून श्रम करूया. प्रभू ख्रिस्त प्रत्येकासाठी आलेला आहे, प्रत्येक जीवधारी मनुष्यासाठी आलेला आहे, मनुष्याला तारण देण्यासाठी आलेला आहे. या वचनाद्वारे देवबाप आपल्याला आशीर्वाद देव. धन्यवाद देवा. प्रभू, आम्ही तुझं वचन वाचलं की देवा, जक्क्याचा प्रयत्न होय बाप्पा तू पाहिला आणि अंतःकरणापासून जी तळमळ होती तुला पाहण्याची, होय बाप्पा त्याची तळमळ तू पाहिली आणि देवा तू त्याच्या घरी गेला. होय प्रभू येशू, मी प्रार्थना करतो, आज आमच्यामध्ये अनेक असे बहीण भाव आहेत, तुला पाहण्याचा प्रयत्न करत आहेत, तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना सर्व त्यांच्या जीवनातील अडीअडखळणे होय देवा काट्याप्रमाणे टोचतात, ओढून धरतात, परंतु देवा ह्या सर्व गोष्टींवरती मात मिळवण्यासाठी प्रत्येक बहीण भावाला सहाय्य कर आणि प्रभू तुझ्याकडे येण्यासाठी सहाय्य कर, तुला पाहण्यासाठी सहाय्य कर, तुझा अनुभव घेण्यासाठी सहाय्य कर आणि प्रभू त्यांच्या अंतःकरणामध्ये तुझा प्रवेश हो, यासाठी त्यांनी आपलं अंतःकरण तुझ्या चरणी तुझ्या स्वागतासाठी तयार करावं, समर्पण करावं, म्हणून त्यांचं सहाय्य कर. होय बापा, प्रत्येक ऐकणाऱ्याला ब्लेस कर. होय बापा, शांती समाधान भर, तुझं गौरव करून घे. प्रभू येशू, धन्यवाद देतो, तुमची प्रार्थना ऐकली. विनंती प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावात केली आहे, म्हणून ते देव बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.